जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। पारोळा शहरातील महावितरण कंपनीच्या रीडिंग घेणाऱ्या ठेकेदाराला कंटाळून आज रोजी नगरसेवक पीजी पाटील यांनी निवेदन दिले। वीज बिलात तफावत आढळून येते, कारण रीडिंग घेणारे हे रीडिंग न घेता सरासरी बिल यावरील टाकत असून व 250 ग्राहकांना झिरो बिल आला असून हा सर्व अनागोंदी कारभारची झळ सामान्य नागरिकांना सोसावी लागत आहे। मीटर लावले असताना सुद्धा दिला जातो। याचा अर्थ रीडिंग घेणारे एका जागेवर बसून एव्हरेज बिल टाकून देतात। काही ग्राहकांना दर महिन्याला एकच बिलाचा आकडा येत आहे। शहरात 100% वसुली असताना सामान्य नागरिकाला एवढा तेवढा त्रास कशासाठी देतात? यापुढे महावितरण कंपनीच्या ठेकेदाराचे मनमानी कारभार खपून घेतला जाणार नाही, अन्यथा यापुढे शहरातील कोणताही ग्राहक वीज बिल भरणार नाही। ठेकेदारावर कारवाई झाली नाही तर सामान्य नागरिक आंदोलन करेन, असे वक्तव्य पीजी पाटील यांनी केले। सहाय्यक अभियंता महावितरण शहर विभाग वळवी यांना निवेदन देताना रवींद्र वाणी, छावाचे विजय पाटील, ईश्वर ठाकूर, दीपक दाभाडे, बापू शिंपी, उमेश शिंपी, प्रेम पाटील, पंकज पाटील, मनीष अग्रवाल, छोटू निकम, योगेश निकम, गणेश क्षत्रिय, हर्षल वाणी, छोटू पाटील, नितीन भारुडे, राजेंद्र चौधरी, विनोद चौधरी, डॉक्टर कुलदीप निकम, प्रफुल्ल पाटील, नितीन क्षत्रिय, विलास वाणी, दशरथ पैलवान, भैया शिंपी, ईश्वर पाटील आदी उपस्थित होते। आपण पाठपुरावा करून पारोळा शहरातील नागरिकांना आपण न्याय द्यावा, कारण की वाढीव बिलचे प्रकरण हे बऱ्याच दिवसापासून होत असून आजपर्यंत यासाठी कोणीही आवाज उठवायला तयार नाही। ही तुम्हाला सुद्धा समस्या माहीत आहे, पण महावितरण कंपनीचा दोष आहे असं म्हणत नाही, पण ज्या ठेकेदाराचा जे ठेका आपण दिलेला आहे शासनाने या पारोळा तालुक्यासाठी, त्या ठेकेदाराचा मनमानी कारभार त्याने लावलेले हे तरुण हे वेळोवेळी न येता एका जागेवर बसूनच रीडिंग घेतात आणि शक्यतोवर कोणाला घरी न जाता सरासरी बिल आकारणी करून ते बिल नागरिकांवरती ग्राहकांवर लादलं जात आहे आणि या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे। आतापर्यंत याबद्दल पारोळा शहर आपल्याला वाटत असेल की शांत आहे, पण आपल्या हक्कासाठी आजपर्यंत लढत नसेल, पण एक महावितरणचं चांगलं काम आहे म्हणून आजपर्यंत पारोळाचे नागरिक, जागृत नागरिक आजपर्यंत आपल्याला बोलत नव्हते, पण आज माझ्या नेतृत्वाखाली ही आम्ही एक निवेदनामार्फत आपल्याला एक सूचनामध्ये एक निवेदन देतोय आणि आमचे जर याच्यावरती कारवाई नाही झाली आणि येणाऱ्या काळात हे पुढच्या याच्यापासून बिल जर लोकांचं योग्य रीतीने नाही आले तर आम्ही याच्यापुढं आमच्या नेतृत्वाने पूर्ण जनसामान्य हे आंदोलन छेडतील। या सर्वची जबाबदार हे तुमचे शासन, प्रशासन, महावितरण राहील, कारण आतापर्यंत लोक बोलत नव्हते। वेळोवेळी ही जी समस्या आहे, अडीअडचणी आहेत, या फक्त क्वचित ज्या लोकांना येत होतं तुम्ही आले नंतर तुमच्याकडे तक्रार आल्यानंतर तुम्ही फक्त ते बिल कमी करून देत होते, पण आतापर्यंत या 100 युनिट मागे याचे बिलाचं प्रमाण जास्त आहे, रीडिंगचं प्रमाण, आकारणीचं प्रमाण जास्त आहे आणि तो समोरचा जो रीडिंग घ्यायला येतो तो घर बंद असेल। मला सांगा, तुम्ही मीटर जे बाहेर लावलेले आहेत, घराच्या बाहेर मीटर लावल्यानंतर ते ब्लँक येण्याचा काय संबंध? तुम्ही जे शासनाने काढले की पहिले घरात मीटर होते, सर्वांना बाहेर लावले आणि आता वट्यावरती मीटर लावलेला असताना त्याला कुठलंही कंपाऊंड नसताना ते मीटरसुद्धा ब्लँक दाखवलं जातं। म्हणजे याचा अर्थ तो समोरचा जो रीडिंग घेणारा येतो हा निव्वळ जनतेची दिशाभूल करत आहे आणि एका जागेवर बसून हे कार्य करत आहे, म्हणून याच्यामुळे लोकांना वाढीव बिल येत आहे। त्यासाठी आपण योग्य ती कारवाईवरती प्रशासनापर्यंत पोहोचवावी, अन्यथा आम्ही याच्यापुढे उग्र आंदोलन करू असा इशारा वजा आम्ही सूचना आपल्याला करतो आणि सर्व या उपस्थित राहिले सर्वजण त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो। आता इथं रीडिंग काय समजणार साहेब? आता आमचे रवी बापू आहे, यांच्या मागच्या महिन्याला 500 रुपये बिल होतं, या महिन्याला बी 500 रुपये बिल, असं कुठलं मशीन आहे दर महिन्याला 500 रुपये येत आहे? म्हणजे तुम्ही रीडिंग घेतायत का नाही घेतायत? तुम्ही त्या ठेकेदाराची चौकशी करा आणि ते मुलं तुम्ही जे लावलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करा। या ठिकाणी आम्ही छावा संघटनेतर्फे सुद्धा आंदोलन करू। आम्ही तुम्हाला वारंवार या ठिकाणी ठेका चेंज करण्यासाठी मी ऑलरेडी वाढीव आपलं ऍप्लिकेशन पाठवलेलं आहे, लोकांचे तक्रार येतात त्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे। तुम्ही आम्हाला ठेकेदार सांगा, ठेकेदार कुठले आहेत? नाही, यापुढे असं जर राहिलं, जर हा मनमानी कारभार थांबला नाही तर आम्ही येथे कोणालाही वीज बिल भरू देऊ देणार नाही, कारण की पारोळा शहर हे जवळजवळ 95% हे बिल भरत आहे।
हे तुम्ही मान्य करता का नाही? 95% नाही, 100% बिल भरताय. तुम्ही मीडिया समोर सांगा की पाळवा शहराचा काही दोष आहे का नागरिकांचा? शहराचा कुठलाही दोष नाही आहे. आणि आमचं जर बिल 100% लोक बिल भरतात. हो त्यामुळे आपल्या इथं लोड शेडिंग नाहीच आहे. हो लोड शेडिंग नसल्यामुळे आपण तुम्ही रेग्युलर बिल भरता, त्यामुळे लोड शेडिंग नाही. हा. आणि त्याचा चांगला प्रतिसाद आहे लोकांचा भरण्याचा. त्यामुळे आपण ही कारवाई त्याच्यावर नक्कीच करू. म्हणजे ग्राहक जर तुमच्याकडे 100% जर रक्कम भरत असताना जर तुमचा असा त्रास आणि मनमानी होत असेल ठेकेदारामुळे, तर हे कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. यासाठी आपण जरी पाठपुरावा केला असेल तर आता आमची तुम्हाला पण साथ असेल की हे निश्चित 100% बदल झाला पाहिजे. कारण की याच्यात महावितरणाचा दोष नसेल, पण या महावितरणाचं कुठं वरिष्ठ अधिकाऱ्यांची घालमेल याच्यामध्ये असेल, पैशांची देवाणघेवाण झाली असेल, म्हणून हा ठेकेदार त्यांना चालतोय. आणि निश्चित तुम्ही हा ग्राहकांवरती भूर्दंड ग्राहकांनी का म्हणून सोसावा? ही एक लूट धंद्याची जर लूट आहे. नाही सामान्य झाली, माणूस तर येत या नाही. ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी व्यक्तीचा आम्ही फक्त एक फॅन आणि 2 ट्यूब आहे, तरी सुद्धा 800 मला 800 रुपये मला ते सांगा. म्हणजे बिल वाढीव बिल येऊ द्या, पण सरासरी बिल मागच्या महिन्यात 500 त्याच्या दोन लाईट आहे माझ्याकडे आणि लगेच. बियाणे फक्त सरासरी दिली जाणार नाही. लूट आहे लूट. तर यावेळेस तशा तक्रारी राहिल्या तर आपण त्यांना बदलून टाकू. त्याच्यावर ठेका बदलून नाही मी काय आता ही जळगावचा ठेकेदार. जळगावचा ठेकेदाराचा नंबर आहे का तुमच्याकडे? तुम्ही आम्हाला नंबर द्या, आम्ही त्यांच्याशी फोनवर बोलतो. लूट आहे नव्हे रे सरासरी 2 फॅन एक लाईट. कसं आहे, सामान्य नागरिक इथं येतो, इथून जा ते मोठ्या ऑफिसला जा. अरे माझं स्वतःचं मी नगरसेवक आहे, माझे तुम्हाला माहिती आहे मी किती वेळेस तुमच्याकडे तक्रारी केल्या. माझ्या बंद घराला सुद्धा तुम्ही 1000 रुपये बिल पाठवत आहेत. म्हणजे याच्या सर्व दुर्दैव आमच्यासारख्याला असा त्रास आहे तर सामान्यांना किती असेल? 7721 पुढे जिल्ह्याचा ठेका घेतलाय का? त्याने जळगावचा घेतला आणि बारागावचा घेतला. त्याचं कसं आहे, आपण बदललं. आपण सदरील ठेका बंद करण्याचा आपण असं ऑलरेडी आपण एक अर्ज पाठवलेला आहे आणि पुन्हा तुमच्या या निवेदनावर आपण कारवाई करू आणि त्याच्यावर त्याला आपण ठेका बदलून टाकू. बिलकुल नवीन आपल्या इथले जे स्थानिक लोक कोणी काम करणार असेल तर आपण त्यांना ते देण्याचं काम करू. म्हणजे कसं आहे, सक्षम पाहिजे, दक्षतापूर्वक पाहिजे. जे तुमचे रूट आहे ना ते प्रमाणे घ्यायला पाहिजे. चांगले लोक, हुशार लोक जर आपल्याला मिळाले तर आपण व्यवस्थित चालेल, निश्चित सर, चालेल. तर आम्ही चांगले मुलं देऊ तुम्हाला, त्यांच्या मार्फत तुम्ही हे काम चालू करा. धन्यवाद सर. हो हो.